आता बरेच लोक म्हणजे असं म्हणतात की बा व्हिडिओ बनवतो. हो, तर व्हिडिओ तर बनवते, पण व्हिडिओ बनवते तर असं काही कुठं वाईट करत नाही आहे. कारण ही माझ्या मनाच्या भावना, जे काय माझ्या मनात चालू आहे ती मी म्हणजे जसं मला जमेल तसं मी व्यक्त करते. तुमच्यात एवढी हिंमत आहे का बोलायची? कारण एक कॅमेरासमोर बोलणं, एक कॅमेरासमोर आपण जे काय बोलतो ते सत्य बोलणं, ज्याच्यामध्ये हिंमत असेल तोच बोलू शकेल. तुमच्यामध्ये साधं बाहेर निघण्याची सुद्धा हिंमत नाही, तर तुम्ही कॅमेऱ्यासमोर काय बोलणार आहे? फक्त तुमच्यात एवढीच हिंमत आहे की तुम्ही फक्त समोरच्याला नावं ठेवायची, की समोरचा काय करतोय तेवढं त्याच्यावर लक्ष ठेवायचं. एवढेच तुम्हाला काम आहे. म्हणून मी अशा लोकांना घाबरत नाही, कारण माझ्यात हिंमत आहे की मी जे माझ्यात हिंमत आहे खरं बोलण्याची. कारण मला कितीही लोकांनी टॉर्चर केलं तर मी कुणाला घाबरत नाही, कारण मी चुकीचं करतच नाही आहे. कारण मलाही माझा विश्वास आहे आणि माझ्या घरच्यांना पण माझा विश्वास आहे की मी कुठेही चुकीची वागणार नाही म्हणून. कारण हे विश्वास मिळण्यासाठी खूप काही करावं लागतं. विश्वास कमवायला खूप वेळ लागतो, गमवायला 1 सेकंदसुद्धा लागत नाही. म्हणून कधीही जरा कुणाकडे 2 बोटं धावत असाल तर आपल्याकडे हे 3 बोटं उरतात. म्हणून कधीही कुणाला बोट दाखवू नका. पहिले आपल्या पानावर बघा की किती आपल्या पानावर शिळा आहे म्हणून. दुसऱ्याचं बघू नका, कारण हे जग तर खूप विचित्र आहे हे मला माहिती आहे. कारण बरेच काही नातेवाईक असे आहेत की ते मला मेसेज टाकतात, पण मी एकही त्यांच्या मेसेजला उत्तर देत नाही. कारण मला माहीत आहे हे लोक मला आज मेसेज पाठवतील, मी उद्या तेच जगासमोर माझ्याबद्दल वाईट बोलतील. म्हणून मी म्हणते बाबा बस, दुरूनच तुला राम राम. कारण मला माहिती आहे हे जग किती विचित्र आहे. म्हणून मी आज किती वर्षापासून बाहेर आहे. कारण पाणीपुरीचा धंदा म्हटला म्हणजे आमचा जे व्यवसाय रोडावरचाच आहे. कारण मी आजकाल लोकांना ओळखत नाही, खूप ओळखते लोकांना. कारण 14-15 वर्षापासून आम्ही ह्या धंद्यात आहे. कसे गिराईक येतात, कसे कस्टमर येतात हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून कुणीही जरा माझ्याकडे बोट दावताना जरा एक वेळा विचार करा. कारण म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. पण मी त्यातली फसणारी नाही आहे. कारण खूप अनुभव आले, खूप माणसाला अनुभव शहाणा करतो. कारण माणूस अनुभवानंच शहाणा होतो. तर जरा विचार करा. आपले खूप नातेवाईक आहेत, खूप मला हे करतात, पण मी कुणाला कधीच रिप्लाय देत नाही. फक्त जेवढं असलं तेवढंच. नको बाबा, घाबरते मी अशा गोष्टीला. कारण आईवडिलांची नाव कमवणं हे काही सोपं नसतं. कारण नाव कमायला खूप वेळ लागतो. म्हणून इज्जत घालवायची नाही. आणि जरा कुणी माझ्याबद्दल वाईट विचार करत असेल तुम्ही करा, कारण तुमचे विचार मी बदलू शकत नाही. मी माझे विचार बदलू शकते. तुम्ही मला काय बोलाल ते मी तुम्हाला तुमच्या कुणाच्या तोंडाला मी झाकण लावणार आहे. कारण मी माझ्या तोंडाला लावू शकते, कुणाच्या तोंडाला नाही लावू शकत. जग आहे, जगासारखं व्हायला बसलं तर मी ह्या जगात वावरणार सुद्धा नाही. म्हणून मला जे मनात असेल ते तुम्ही बोला. आणि तोंडावर जो बोलेल ना तो खरं मी माईकाला समजेल. कारण मी तर तोंडावर बोलण्याची हिंमत ठेवते. म्हणतात ना, ज्याला हिंमत त्यालाच किंमत. अरे तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवत असाल, पण सांगा एक तरी असं की माझा परिवार खूप मोठा आहे. असं नाही की माझा परिवार नाही आहे. म्हणजे माझा परिवार म्हणजे माझ्या आईकडचा परिवार खूप मोठा आहे. इकडे पण आहेत तसे लोक, पण इकडचे लोक एकात एक नाही, बापातले एक नाही आहे. सासरी माझ्या माहेरी तर म्हणजे असं फरक कोणी कोणाला समजत नाही. सर्व एकात एकच असतात. म्हणून मी पण खूप मोठ्या परिवारातली आहे. असं नाही आहे की मला परिवार नाही आहे. कारण आमची खूप फॅमिली मोठी आहे, आमोदकर फॅमिली. कारण माझ्या वडिलांचं नाव आडनाव आमोदकर आहेत आणि सासरी हरणकर आहेत. कारण ते हरणच करत असतात लोकांचं. बोलायचं ते बोलते. पण आई वडिलांची इज्जत कमवायला खरंच वेळ लागतो. पण असं कोणी माझ्याबद्दल वाईट विचार करू नका. आणि
आणि नावं ठेवू नका. तुम्ही नावं ठेवा तेवढी माझी प्रगती होईल. चला ठीक आहे, बाय. एवढंच बोलते. कारण असे बरेच काही लोकांनी मला मेसेज पाठवले. मी त्यांचे मेसेज अजूनसुद्धा ठेवलेले, असं नाही की ठेवलेले. जेव्हा ते मला कुणी बोलेल, हे बघा, हे दाखवा, आरसा त्यांच्या तोंडासमोर असे. कारण कुणाला वाईट समजू नका. चला ठीक आहे, बाय.